सांगितलंय इथं बॅरिकेडच्या आत कुणी येऊ नका, सगळे बसून घ्या भावानो, खाली बसा, बसा खाली। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज थोडी गडबड आहे कारण की सकाळी भंडारा, आता शिरोळ, इथून हातकणंगले आणि मग करवीर असा प्रवास आहे। आणि तुम्हाला पण माहिती आहे आता कुठलं करवीरला जायला किती वेळ लागतो, हातकणंगलेला जायला 10च्या अगोदर बैठका ज्या आहेत त्या संपवायच्या आहेत। पण आज इथे आवर्जून मी आपले उमेदवार राजेंद्र पाटील येड्रावकरजी यांच्या प्रचारार्थ इथे उपस्थित झाला। येड्रावकर साहेब गेले 5 वर्ष आपल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने या मतदारसंघामध्ये विविध योजना आणण्यामध्ये ते यशस्वी झाले। आणि आताच त्यांना विचारलं की बाबा या मतदारसंघामध्ये किती हजार कोटी रुपये आले बाबा, कारण की आमचे जे सगळे आमदार आहेत ते कोणी जे आहे ते 1000 कोटीच्या खाली वार्ता करत नसतं, कारण की गेल्या 2.25 वर्षांमध्ये ज्या प्रकारात निधी आला आणि हे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही भागामध्ये जा तिथे जे आहे हे मोठमोठी निधी जी आहे ही आलेली आहे। तर त्यांनी मला सांगितलं 1903 कोटी, कोणाला जर विचारलं तर तो बोल 2000 कोटी, 1500 कोटी, 3000 कोटी। पण इथे त्यांनी त्यांचा विकास पर्व बनवलेला आहे, त्याच्यामध्ये 1903 कोटी म्हणजे प्रत्येक पाईचा हिशोब जो आहे हा इथे येड्रावकर साहेबांनी दिलेला आहे। आणि त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक गाव वाईज आहे, दत्तवाड असेल, बुबनाळ असेल, औरवाड असेल, आगर असेल, वेगवेगळी गावाची आहेत, मजरेवाडी असेल, प्रत्येक गावामध्ये आमदारांचं काम जे आहे ते पोहोचलेलं आहे। मला वाटतं आमदाराचं काम हेच असतं की प्रत्येक गावापर्यंत आपण गेलं पाहिजे, प्रत्येक गावाच्या काय समस्या आहेत या समस्या दूर केल्या पाहिजे आणि त्या प्रत्येक गावातील व्यक्तीला जे आहे तो कसा सुखावेल त्याच्यासाठी काम केलं पाहिजे। आणि राजेंद्र येड्रावकर जी एक सिनियर नेते जे आहेत हे आज या कोल्हापूर मधले आहेत आणि येड्रावकर साहेबांनी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून 2022ला देखील त्यांच्या बरोबर जे आहे ते येड्रावकर साहेब खांद्याला खांदा उभा लावून जे आहे हे उभे राहिले, त्यांच्यावरती विश्वास दाखवला। आणि शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्र राज्याचे, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या मतदारसंघामध्ये आला। येड्रावकर साहेब मंत्री देखील होते, त्यांच्या माध्यमाने चांगलं काम जे आहे ते या मतदारसंघामध्ये असेल या भागामध्ये असेल झालेलं आहे। पुराच्या परिस्थितीमध्ये देखील येड्रावकर साहेब असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री महोदय असतील, आपल्याला आठवत असेल की जेव्हा इथे पूर आला होता तेव्हा स्वतः मुख्यमंत्री महोदय जेव्हा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते तेव्हा इथे सगळी मदत घेऊन जे आहे तिथे आले होते। गावागावापर्यंत जे आहे औषधं असतील त्याचबरोबर डॉक्टर्स असतील हे घेऊन जाण्याचं काम केलं। साहित्याचे मोठे मोठे ट्रक जे आहे इथे आले, मला देखील आठवतं मी देखील 100 डॉक्टरांची फौज जी आहे ही घेऊन 2 वेळा जे आहे त्या मतदारसंघामध्ये किंवा या कोल्हापूरमध्ये आलो आणि आम्ही प्रत्येक गावागावापर्यंत गेलो, कारण की आम्हाला जे आहे शिकवण मान्य मुख्यमंत्री महोदयांची आहे की बाबा एक फक्त मतदारसंघापुरता मर्यादित न राहता जिथे जिथे आपली आवश्यकता लागेल आपल्या ताकदीने जे आहे तिथे मदत केली पाहिजे। तर तो पूर इकडे कोल्हापूरचा असेल, त्याचबरोबर पूर जो आहे तो महाडचा असेल किंवा केरळाचा पण पूल असेल, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील मदत करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं। आज आपल्याला असे मुख्यमंत्री महोदय मिळाले की जे दिवसाचे 18-18, 20-20 तास जे आहे हे काम करतात आणि म्हणूनच आज या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय जे आहेत एक नंबर 1 चे लीडर जे आहेत हे झालेलं आहे। हे मी नाही, हे वेगवेगळे सर्वे जे आहेत हे सर्वे सांगत असतात आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दिवस रात्र काम करत असतात, वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करतात। ज्या प्रकारे इथे डेव्हलपमेंटची कामं आणली त्याच प्रकारे जे आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती इथे राबवली। 2.5 कोटी माता भगिनींच्या अकाउंट मध्ये जे आहे ते पैसे जमा झाले आणि त्यांना जे आहे त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी सक्षम केलं, त्यांना मदत केली।
आणि आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आपण भगिनींना जय बहिणींना जय वचन दिलंय की हे महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर आपल्याला 1500 रुपयाचे 2100 रुपये जय मिळणार आहेत. म्हणून आपल्याला येड्रावकर साहेबांना जय हे निवडून द्यायचं. येड्रावकर साहेबांचं काम मोठं आहे. येड्रावकर साहेब जय बघा शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले. एक आमदार जो आहे एक आमदार शिंदे साहेबांबरोबर जे आहे ते जोडत गेला. तेव्हा तुम्हाला आठवतं की जेव्हा उठाव झाला होता त्या उठावामध्ये जेवढे आमदार असतील खासदार असतील त्याचबरोबर लाखो शिवसैनिक असतील हे शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले. आणि आज 2.25 वर्ष झाले आणि परत आता निवडणुकीला सामोरं जातोय. असं एकही उदाहरण नाही की शिंदे साहेबांबरोबर जो व्यक्ती आला तो परत कुठे बाजूला पडला या परत गेला. प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका जी आहे शिंदे साहेबांची राहिलेली आहे. या लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्याला लोकसभेमध्ये उमेदवारी देऊ शकले नाही त्यांना जे आहे ते एमएलसी करण्याचं काम विधान परिषदेवरती पाठवण्याचं काम जे आहे ते केलं. कारण की जेव्हा या शिवसेना परिवारामध्ये कोणी व्यक्ती येतो तर तो एक फक्त आमदार खासदार किंवा कार्यकर्ता म्हणून नाही राहत, तो परिवाराचा सदस्य होतो. त्या परिवाराच्या सदस्याची पूर्ण जबाबदारी जी आहे ही जबाबदारी घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करत असतात. आज येड्रावकर साहेब इथून निवडणूक लढतायत. परिस्थिती खूप चांगली आहे. चांगलं काम जे आहे त्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आणि मी सांगतो कोल्हापूरमध्ये याच्या अगोदर पण आलो होतो. मी राजेश क्षीरसागरांच्या इकडे प्रचारासाठी आलो होतो. आणि आता इथून पुढे अशोक माने जी आहे त्याचबरोबर आपले नरके जी आहे तिथे जाणार आहे. तिथे देखील आता परिस्थिती खूप चांगली झाली आहे. राधानगरीची परिस्थिती असे एकंदरीत कोल्हापूर मधल्या सगळ्याच्या सगळ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या निवडून येतील मोठ्या मताधिक्याने. आणि त्याच्यामध्ये एक नाव असेल राजेंद्र पाटील येड्रावकर साहेबांचं. पण त्यांची इकडे निशाणी जी आहे ही निशाणी शिट्टी आहे जी तुम्ही वाजवताय. ही शिट्टी जी आहे आता इथे नीट बोलायला लागतंय. येड्रावकर साहेबांची निशाणी शिट्टी नाही तर बाजूच्या मतदारसंघामध्ये पण शिट्टी आहे. हेच कापतील आणि लावतील तिकडे नाही तर असे पण लोक आहेत. पण मी तुम्हाला सांगतो जसा विश्वास आपण 5 वर्ष येड्रावकर साहेबांवरती दाखवला तोच विश्वास जो आहे तोच विश्वास पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ जी आली आहे. मी तुम्हाला सांगतो येड्रावकर साहेबांच्या माध्यमाने या मतदारसंघामध्ये काम झालं. महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी काम केलंय. आणि भविष्यामध्ये जेव्हा पुन्हा निवडून येतील येड्रावकर साहेब तेव्हा पूर्ण ताकद देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. एवढा जो आहे हा शब्द जो आहे हा इथे देईल. कारण की चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे. आज कशाही परिस्थितीमध्ये येड्रावकर साहेब शिंदे साहेबांबरोबर राहिले. ही जी आहे ही आपुलकी शिंदे साहेबांनी कमवली. आणि शिंदे साहेबांच्या पण लक्षात असतं की बाबा कुठल्या व्यक्तीला जे आहे हे काय कशा प्रकारे त्याला जे आहे हे पूर्ण ताकद द्यायची आपल्याला. मी तुम्हाला एवढं सांगायला आलोय माननीय मुख्यमंत्री मोदयांचा संदेश जो आहे ते घेऊन आलोय की येड्रावकर साहेबांना ताकद द्यायची काम आपण करा. भविष्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर येड्रावकर साहेबांना ताकद देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतील एवढं सांगतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण त्यांचं निशाण शिट्टी याच्या समोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने तेवढा निवडून आणा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी दोन्ही खासदार साहेबांना विनंती करणार आहे आपण 2च मिनिटं स्टेजवर थांबायचं आहे. 2च मिनिटासाठी आपणास विनंती आहे. आदरणीय खासदार साहेब आणि डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब जैनापूर मधील अनुसूचित जमातीचे कोळी बांधव आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मी दोन्ही खासदार साहेबांना विनंती करणार आहे अनुसूचित जमातीचे जैनापूर मधील सर्व कोळी बांधव आपल्या पक्षामध्ये आणि येड्रावकर साहेबांना निपक्षपातीपणे पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय युवा सेना शिरोळ तालुका यांच्या वतीनं श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा सन्मान होतोय. माजी नगराध्यक्ष नेताताई माने सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जनातील मनामनातील कानोसा हा घेता सर्व सामान्यांच्या पाठीमागे